आता आम्ही बसवली गाडी. मित्रांनो नमस्कार. आता आम्ही आहोत पुण्यामध्ये आणि चाललोय आम्ही आता शिरूरला. आता माझ्यासोबत सुमित आहे. आम्ही सकाळपासून निघालेलो. तर आता मला फोन आला की दादा ब्लॉग शूट करायला घे, म्हणून आता मी ब्लॉग शूट करायला घेतलेला आहे. तर आज आपल्याला जायचं आहे पुण्यावरून नाशिकला. तर चला माझ्यासोबत बघूयात काय एन्जॉय करता येते. काय बोलायचं सुमित? काय नाही, खूप लांबचा प्रवास आहे. जास्त लांबचा नाही आहे. सकाळी 6 वाजता आम्ही निघालोय. त्या गाडीत काय भरले? माती खत आहे. मी एकदम फ्रेश दिसतोय. आंघोळ करून आलोय. त्याने आंघोळ नाही केली. केस बघा, केस शॅम्पू लावला ना शॅम्पू न लावता केस ते काय सेट झालेले आहेत माझे. वा. आम्ही पोचलोय नाशिकमध्ये. चाय टपरी म्हणून एक आम्ही आता इथे आहोत आणि खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो मी बन मस्का दिलेला आहे आणि गरम करून दिलेला आहे. काहीतरी डिफरंट आहे आणि डाऊट आलेला आहे. तुम्ही गेला आता कधी आयुष्यात? तर खूप भूक लागली आहे आणि आता आमचा अर्धा शूट चालू होईल. पण त्याआधी पहिले पेट पूजा बाद में काम धुया खाऊन घेऊ. पण समथिंग डिफरंट आहे. गरम बन मस्का. डू ट्राय डू. धन्यवाद. और भी कड़ी में अवार्ड बहुत ही महत्वपूर्ण मोबाईल पकडतच नाही आता. लयच जड होतो ना. साईज छोटीच ठेवायला पाहिजे त्यांनी. कारण ॲपलचं तेच होतं भारी की छोटा चांगला वाटत होता हातात. आज आहे जरा घेतला असता. ॲपलला व्हिडिओ बनवून पाठवूया. खूप जड होतो मोबाईल पकडायला. 18 बनवताना परत कमी करा. कशामुळे वाढली त्यांची साईज? बॅटरीमुळे. कामानिमित्त आलो होतो आणि गाडीतून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांची एक सुंदर मूर्ती इथे दिसली. नुकतीच शिवजयंती साजरी झाली. एक छान मूर्ती इथे ठेवलेली आहे शिवाजी महाराजांची आणि म्हणून आम्ही मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी इथे खूप लकी होत. जस्ट आमचं जेवण झालेलं आहे आणि पाल ढाब्यावर नाशिकमध्ये जेवलो आम्ही. तंदुरी चांगली मिळाली. राईस नाही चांगला मिळाला. आता आम्ही आलोय गाडीजवळ. आता आम्ही बसलोय गाडीत. असं वाटलेलं की नाशिकमध्ये थोडीफार थंडी जाणवेल फेब्रुवारीची. थंडी असते आणि हेच नाहीये. पण थंडी नाहीये. भाई कुठे काय काय ठेवलं आहे मला काय घंटा कळेना. हे काय हे चावी? आम्ही गाडी पार्क केलेली आहे फायनली. तुम्ही बघू शकता
आता आम्ही बसवली आहे गाडी. बरोबर.